आता आम्ही चाललो आहे मुंबईला आमच्या घरी माझ्या कझनला सरप्राईज द्यायला. तर ब्लॉग पूर्ण बघा कसं सरप्राईज देतात. ठीक आहे. आत्ताच आम्ही समृद्धी महामार्ग चढलो आहोत आणि काय सांगू तुम्हाला, अनुभव खूपच भारी आहे. मनामध्ये खूप एक्साइटमेंट आहे की आपण कधी एकदा मुंबईत पोचतोय आणि मेघनाच्या कझिनची रिॲक्शन बघतोय. देन फ्रेंड्स, हायवेवर निघालो की भूक तर लागणारच. देन काय, आमच्या यांनी जोरदार तयारी केली. त्यांनी पिण्याच्या बॉटलसोबतच चिप्स स्प्राईटसुद्धा घेतले होते. गाडीत गाणी ऐकत चिप्स खात आणि थंडगार स्प्राईट पीत आमचा प्रवास एकदम मजेत सुरू आहे. समृद्धी हायवेवर थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्हाला चांगलीच भूक लागली होती, म्हणून आम्ही साई फूड कोर्टवर थांबलो. नाश्त्यासाठी आम्ही गरमागरम उपमा मेंदूवडा मागवला. लांबच्या प्रवासात असा घरचा चवीचा नाश्ता मिळाला की प्रवासाचा सगळा थकवा निघून जातो. पोटपूजा झाली. आता पुन्हा निघालो आम्ही मुंबईच्या दिशेने सुसाट. बिल्डिंग बघताच एक्साइटमेंट लेवल आता 1000वर पोचली आहे. अँड देन ठरल्याप्रमाणे आमच्या छोट्या दादाने दार वाजवलं आणि आम्ही सगळे लपून बसलो. अँड देन कझिनने जसं दार उघडलं तशी ती एकदम शॉक झाली. तिला विश्वासच बसेना की आम्ही खरंच औरंगाबादहून इतक्या लांब आलो आहोत. दिवसभर खूप धमाल केल्यावर संध्याकाळी आम्ही गेलो माझ्या वडिलांच्या घरी. पप्पांना भेटल्याशिवाय मुंबईवारी पूर्णच होऊ शकत नाही. पप्पा तर खाली बिल्डिंग खाली वाट बघत उभे होते की कधी हे येतात आणि मी त्यांना भेटतोय. आम्ही घरात पोचलो. आता कुठं मस्त वाटतंय. घरात गेल्यावर सगळ्यात आधी मम्मीला नमस्कार केला. डोळे भरून आले होते की ती असती तर किती आनंद झाला असता याचीच सारखी आठवण येत होती. आता आमचा दिवस अजून गोड गेला कारण मामा मामीने कॅडबरीचा बॉक्स दिला. तर सगळं चहा पाणी नाश्ता उरकून मग आम्ही निघालो परत माझ्या सासरी. तर असा होता आमचा